राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार सुद्धा सध्या आपल्या सोबत आहेत। मुनगंटीवारजी, उत्तर प्रदेशात कर्जमाफी झालेली आहे, महाराष्ट्रात काय, महाराष्ट्रात कधी होणार? मी आपल्याला अगोदर सांगतोय की कर्जमुक्ती देण्याच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदय आम्ही सर्वजण अनुकूल आहोत। कधी द्यायची, कशी द्यायची या संदर्भामध्ये चर्चा सुरू आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये कर्जमुक्ती झाल्यावर आपल्याला हे लक्षात आलं असेल की भारतीय जनता पार्टीची जिथं जिथं सत्ता आहे तिथं जो शब्द दिला जातो, दिला शब्द केला पूर्ण, याच भावनेवर हे सरकार चालतं। जनतेशी जे आश्वासन दिल्या जातात ते पूर्ण करणारं सरकार म्हणजे भारतीय जनता पार्टीचं सरकार। आणि म्हणून जेव्हा भारतीय जनता पार्टीचे नेते एखादी गोष्ट सांगतात तर ती पूर्णत्वास नेतात। मला वाटतं की या दृष्टिकोनातून याचं चिंतन सुरू आहे, कधी द्यायची, कशी द्यायची। तिथे भाजपच्या सरकारने महिन्याभराच्या आतच, सत्तेवर आल्याच्या नंतर महिन्याभराच्या आतच ही कर्जमाफी दिली आहे। तुम्हाला 2.5 वर्ष झाली, तुमची डेडलाईन काय आता शेतकऱ्यांसाठी? नाही, आता मी सांगितलं ना की या संदर्भात योग्य पद्धतीने शेतकरी हा उभा करण्याच्या दृष्टिकोनातून कोणत्या क्षणी कर्जमुक्ती देऊन त्याला कर्जाच्या या दुष्टचक्रातून बाहेर काढायचं या दृष्टीने आम्ही काम करतोय आणि त्या दृष्टीने निश्चितपणे होईल। जेव्हा आम्ही सांगितलं कर्जमुक्ती देणार तर आम्ही कर्जमुक्ती देणार। ठीक आहे, आज तुम्हाला देखील कल्पना असेल, आज बातमी आहे की साताऱ्यामध्ये 2 सख्ख्या भावांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली। सांगलीतला एक शेतकरी थेट मुंबईपर्यंत पोहोचलेला आहे कर्जमाफी मिळावी यासाठी। हे सगळं सरकार गांभीर्यानं घेणार आहे का आणि मुख्य मुद्दा डेडलाईनचा कधी घेणार आहे? लक्षात आलं असेल की उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा जो शब्द दिला तो आम्ही पूर्ण केला। या सरकारने सुद्धा या अगोदर एलबीटी रद्द करण्याचा शब्द असो, टोलमाफीचा असो आणि शेतकऱ्यांना सिंचन देण्याचा विषय असो, जलयुक्त शिवार जो जो शब्द दिला तो पूर्ण केला। 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये जेवढी आश्वासनं 5 वर्षासाठी दिली, मला वाटत नाही की कोणी सुजान माणसाचे हे लक्षात येईल की 5 वर्षाची आश्वासनं ही 2.5 वर्षात पूर्ण केली पाहिजे। 5 वर्षात ती पूर्ण करण्याचा आमचा संकल्प आहे, कारण त्याला काही कालावधी लागतो। मुनगंटीवार साहेब, आपण तसा शब्द महाराष्ट्रात देताय का आणि महाराष्ट्राचं चित्र काय? किती कोटी रुपये लागतील, किती हजार कोटींची आवश्यकता आहे, महाराष्ट्राचं आर्थिक गणित काय आहे? माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या भाषणात विधानसभेत सांगितलं 1,37,00,000 शेतकरी आहे, यापैकी साधारणतः 31 लक्ष शेतकऱ्यांसाठी 30,000 कोटीची कर्जमुक्ती आपल्याला द्यावी लागणार। मी अर्थसंकल्पात हे सांगितलं की जे कर्ज भरतात त्यांनी या कारणासाठी हे थांबवू नये, त्यांच्यासाठी आम्ही स्वतंत्र योजना करून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत। आणि उत्तर प्रदेशमध्ये हा अनुभव आपण घेतला, आज आपणच सांगत आहात की उत्तर प्रदेशमध्ये कर्जमुक्तीच्या असं पण आहे ना मुनगंटीवार साहेब, असंही आहे ना, मी थोडंसं थांबवते तुम्हाला, कारण असंही आहे ना की तुम्हालाही कल्पना आहे की एकीकडे महाराष्ट्रात आश्वासनांना शेतकरी कंटाळा आहे, तो संपावर जाण्याच्या तयारीत आहे, कारण त्याला डेडलाईन हवी आहे, त्याला एक तारीख हवी आहे। लोक म्हणजे भारतीय जनता पार्टी, शिवसेना युतीचे लोक आहेत। त्यामुळे मला वाटतं की निश्चितपणे उत्तर प्रदेशमध्ये जेव्हा शब्द दिला पूर्ण केला तर राज्यात सुद्धा शब्द दिल्यावर तो पूर्ण होईल। हा, मी तुम्हाला थोडंसं थांबवते। राजू शेट्टी सुद्धा आपल्या सोबत आहेत। शेट्टी साहेब, आपण ऐकलं की मुनगंटीवार साहेब काय म्हणतात, डेडलाईन द्यायला ते तयार होत नाही, तरी आपल्याला विश्वास आहे की सरकार कर्जमुक्ती, कर्जमाफी करू शकेल शेतकऱ्यांची? एकदम सुधीर भाऊंच्यावर माझा विश्वास आहे, कारण ते इतरांच्यासारखे नाहीत, परंतु माझी अपेक्षा सरकार म्हणून त्यांच्याकडून एवढीच आहे की लवकरात लवकर सरकारनं या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्याला याच्यातून बाहेर काढावं। कारण आता परत खरीपाचं पीक द्यायच्या आधी शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळणं आवश्यक आहे। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बँका त्याला दारात उभा करत नाहीत, त्याला नवीन कर्ज मिळत नाही, एक प्रकारे आर्थिक कोंडी झालेली आहे। आणि या खरीपामध्ये शेतकऱ्याला जर का सक्रिय करायचं असेल तर लवकरात लवकर निर्णय घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं। मुनगंटीवारजी, खरं तर आपलेच सहकारी आहेत राजू शेट्टी, त्यांना तरी आश्वासन देताय का? नाही, खासदार राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात नेहमीच गंभीरपणे काम करतात। राजू शेट्टीजीच नाही, मी तुम्हालाही आश्वासन देतो, महाराष्ट्राच्या जनतेलाही आश्वासन देतो की सत्ता ही क्षणभंगूर आहे। सत्तेवर प्रेम करण्यासाठी आम्ही आलो नाही, आम्ही आलो आहे ते खरंच मनापासून, हृदयापासून शेतकऱ्यांच्या हिताचं काम करण्यासाठी आलो। तो जगाचा पोशिंदा आहे, पण काही तात्विक आणि काही असे मुद्दे असतात की ज्याचा दीर्घकालीन परिणाम हा अनुकूल व्हावा या दृष्टिकोनातून योग्य निर्णय केले पाहिजे। जर उद्या 2008 मध्ये हा प्रयोग झाला, आता जेव्हा प्रयोग करताना आम्हाला अशी व्यवस्था निर्माण करायची आहे की शेतकरीही कर्जमुक्त व्हावा,
असं होता कामा नये की एका दिवसासाठी एका वर्षासाठी त्याचा सातबारा कोरा झाला आणि एक वर्षाने पुन्हा त्याचा निश्चितपणे तशी व्यवस्था निर्माण करण्यामध्ये आपण यशस्वी ठरला आणि लवकरात लवकर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सुद्धा त्यांचं कर्जमाफीचं कर्जमुक्तीचं स्वप्न प्रत्यक्षात येईल अशी आशा आपण करूयात. आपल्या दोघांचेही खूप खूप धन्यवाद. सविस्तरपणे चर्चा केली त्याबद्दल.